खरं तर माझा नसून हा सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विजय आहे. कारण की मी फक्त 7-8 दिवसच प्रचारामध्ये होतो आणि निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षाच्या अगदी माझा पोलादपूर असेल, महाड असेल, माणगाव असेल, आपण पाहिला असेल तर प्रचंड मेहनत सर्व कार्यकर्त्याबद्दल. हा कार्यकर्त्यांचा विजय आणि माझ्या नागरिकांचा विजय. नगरपालिकेचा जो विषय होता, नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगावले निवडून येतील आणि सर्व शिवसेनेच्या सीटा येतील त्यावेळेलाच आम्ही गुलाल लावणार. म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या 5 जिल्हा परिषदेचे निवडून महाड तालुक्यातल्या आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यात. म्हणून फक्त इथं एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे भरत शेठ गोगावले. आम्ही चोरांविषयी बोलत नाही आणि जे बाडगे आहेत त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही. टीका करणारे भुंकत असतात. आम्ही कार्यकर्ते काम करतो. म्हणून विकास गोगावलेला चॅनल देणारा अजून त्याला 10 जन्म घ्यायचे आहेत. आमचा फक्त एकच कार्यकर्ता, तो पण सक्षम आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे. निलेश टाटरे जवळपास 1500 मतांनी ती सीट रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आली. प्रवीण भाऊंना माझ्या शुभेच्छा आहेत आणि प्रवीण भाऊ हे आमचे नेहमी मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि भाऊंनी खरं तर शिवसेना BJP युती व्हायला पाहिजे होती, पण नगरपालिकेला पण त्याने आजमून बघितलं राष्ट्रवादी पक्षासोबत आणि आताही देखील आजमून बघितलेलं. आणि माझा इतिहास हा कधीच खोटा ठरू शकत नाही. माझा रायगड जिल्ह्यात जरी मी छोटा कार्यकर्ता असलो तरी मी बोललेलो आहे बाळासाहेबांचा, शिंदे साहेबांचा पाईक आणि शिवसैनिक आहे. मी बोललेलो आहे शेतकरी कामगार पक्षाने त्यावेळी जयंतभाईंनी चुकी केली, जयंतभाई संपून गेले. शिवसेनेसोबत गद्दारी करून लोकसभा लढून घेतली, आता शिवसेना डॅमेज करायचं काम केलं. परंतु शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, आदरणीय शिंदे साहेबांच्या मी लढणारे कार्यकर्ते. आज परिस्थिती BJPची त्यांनी ती करून दाखवली आणि म्हणून आज BJPची ती अवस्था ही केवळ झालेली आहे की सुनील तटकरे बोलत आहे. पहिल्यापासूनच इच्छा आहे, आताही आमची इच्छा आहे. आम्ही काय नाही कुठंच बोलत. भाजप, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही भाऊ आहेत आणि त्या भावांमध्ये कधी भांडण होतं का ह्या आम्ही सर्व या ठिकाणी बघत असतो. आम्ही नगरपालिकेला पण विनंती केली. नगरपालिकेला काय झालं, त्यांनी सांगितलं 5 सीट आणि उपनगराध्यक्ष देतो. आम्ही पण तेच सांगितलं होतं 5 सीट उपनगराध्यक्ष देतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना तिथेही फसवलं आणि इथंही फसवलं. म्हणून युती केली तर उत्तमच आहे. काय लोकसभेची तयारी करा 2029 एवढीच संदेश, बाकी काय नाही.